जर तुम्हाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला तर तुम्ही शांत बसू शकाल का? पण इतिहासात मात्र एक असा भक्त झाला ज्याने अग्नीलाही हरवले. ही आहे भक्त प्रल्हाद आणि होलिका दहनाची दिव्य कथा. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक पराक्रमी राजा पण अत्यंत अहंकारी राजा, हिरण्यकश्यपाची. त्याची शक्ती अफाट होती. संपूर्ण राज्य त्याच्या नावाने थरथरत होते. पण त्याच्या मनात एक इच्छा होती. मीच देव आणि माझीच पूजा झाली पाहिजे. जो कोणी त्याच्या आज्ञेचे पालन करत नसे त्याला कठोर शिक्षा दिली जात असे. पण नियतीला वेगळंच मान्य होतं. कारण त्याचाच मुलगा एक लहानसा निरागस प्रल्हाद, तो मात्र परम भक्त होता भगवान विष्णू यांचा. राजाने समजावले, धमकावले, गुरूंकडे पाठवले, अगदी शिक्षा देखील केली. पण प्रल्हादांच्या ओठावर नेहमी एकच नाव होते, नारायण नारायण. हिरण्यकश्यपाचा अहंकार आता संतापात बदलला. त्याने ठरवलं, जर मुलगा ऐकत नसेल तर त्याचा अंत करायचा. आणि इथे प्रवेश झाला होलिकेचा. होलिका म्हणजे राजाची बहीण. तिला वरदान मिळालं होतं की अग्नी तिला कधीही जाळू शकत नाही. योजना आखली गेली. संध्याकाळची वेळ, आकाशात केशरी रंग पसरलेला, लाकडांचा प्रचंड ढीग रचलेला. होलिका मांडीवर प्रल्हादला घेऊन अग्नीत बसली. संपूर्ण राज्य श्वास रोखून पाहत होते. अग्नी प्रज्वलित झाला, ज्वाला आकाशाला भिडू लागला. सगळ्यांच्या मनात एकच विचार, आता प्रल्हाद वाचणार नाही. पण पुढे जे घडलं ते इतिहासात कायमच कोरलं गेलं. प्रल्हाद शांत होता. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त एक अढळ श्रद्धा होती. आणि मग भगवान विष्णू यांच्या कृपेने अग्नीने भक्ताला स्पर्शही केला नाही. पण वरदान असूनही होलिका मात्र त्या अग्नीत भस्मसात झाली. कारण वरदान शक्ती असते, पण श्रद्धा ही परमशक्ती असते. जेव्हा शक्तीचा वापर अधर्मासाठी केला जातो तेव्हा तिचाच अंत होतो. आणि म्हणूनच त्या दिवसापासून होलिका दहन साजरं केलं जातं. अहंकाराच्या ज्वाला जळून खाक होतात आणि भक्तीचा प्रकाश अधिक तेजस्वी होतो. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा कधीही हरत नाही. ईश्वर भक्तीवर संकटे येतात, पण शेवटी विजय नेहमी भक्तीचाच होतो. तुमच्या कोणत्याही तुमच्याही जीवनात श्रद्धा जर असेल तर कोणत्याही अग्निपरीक्षा तुम्हाला जाळू शकत नाही. होळीच्या हार्दिक शुभेच्छा.